प्रवास कधी फिरण्यासाठी, तर कधी मौज मज्जा करण्यासाठी, कधी कामासाठी, तर कधी पोटाची खळगी मिटवण्यासाठी, कधी सुख मिळवण्यासाठी, तर कधी दुःख विसरण्यासाठी. माणसाचा प्रवास हा सुरूच असतो. कधी सुखद तर कधी खडतर. प्रवास जर सुखकर व सुरक्षित व्हायचा असेल तर रस्त्याला लागलेले सुरक्षा फलक, दिशादर्शक या गोष्टी आपल्याला आपल्या योग्य त्या ठिकाणावर सुखरूपपणे घेऊन जातात. पण आयुष्याच्या रस्त्याचं काय? त्याला कोण योग्य ती दिशा दाखवणार? देव दाखवेल? हो, निश्चित देवच दाखवणार. पण देव हा जरी निराकार निर्गुण असला तरी त्यांनी सगुणरूपी अंश आपल्याकरता पाठवला आहे, आणि तो अंश म्हणजेच गुरु. गुरु जो आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतो, योग्य ती दिशा दाखवतो. गुरु बनणे सोपे नाही. हा प्रवास खडतर बरं का. जाणून घेऊया अशाच एका अर्थर रोड महालक्ष्मी परिसरामध्ये राहणाऱ्या साधारण मुलाचा आध्यात्मिक भरारी घेणारा असाधारण प्रवास. या आध्यात्मिक वटवृक्षांच्या पाळामुळांचा बीज रुजवला गेला तो कोकणात. चला तुमका कोकणात घेऊन चलतंय. येवा ओ, कोकण आपलोच असा. लाल माती, हिरवीगार झाडं, नारळ, आंबे, काजू, सुपाऱ्यांच्या नीटनिटक्या बागा आणि संमोहित करणारा अथांग महासागर, कौलारू घरं, पुरातन मंदिर आणि दशावतार ही तर आपल्या कोकणाची ओळख. आदेश अलख निरंजन. नाथयोगी माऊली आमचे विठ्ठलनाथ महाराज हे आमच्यासाठी प्राणकवच, हृदय कवच. आणि माऊलींच्या ह्या ऊर्जा शक्तीनेच आज जो काय आपली ही जी काय नाथ आश्रमाची स्वयंशक्तीपीठाची जी वाटचाल आहे ती सगळी सिद्ध असण्याचं जे प्रवाह आहे ते माऊली आहेत, विठ्ठलनाथ महाराज आहेत. आणि विठ्ठलनाथ महाराजांचं जे दशावतारातलं योगदान आहे, म्हणजे कोकणच्या भूमीत दशावतार हा फार मोठा आज कोकणाला लाभलेलं हे महाकवच वरदान आहे. त्याच्यामध्ये दशावतारामध्ये विठ्ठलनाथ महाराज हे स्वतः मारुतीरायांच्या भूमिकेत अक्षरशः 12 ते 15 फुटावरनं ते कधी कधी त्याच्यापेक्षाही वरच्या उंचीवरून ते उडी घ्यायचे आणि स्टेजवर दाखल व्हायचे. ते असं चालत येऊन एंट्री नाही घ्यायचे, तर वरून उडी मारण्यामध्ये ते वेगळी त्यांची हातोटी होती आणि त्याच्यातून वेगळा नावलौकिक त्यांनी त्या ऊर्जा शक्ती रूपाने, वायू रूपाने तिथे प्रगट होणं. अशा पद्धतीने विठ्ठलनाथ महाराज दशावतारामध्ये सिद्ध असायचे. आध्यात्मिक दृष्ट्या त्यांची जी उंची होती ती एवढी सखोल होती की मुक्या प्राण्यांची आणि पक्ष्यांची भाषा जाणण्याचं तंत्र त्यांना अवगत होतं. आणि ते तंत्र ते आध्यात्मिक साधना सिद्धीसाठी किंवा एखाद्याच्या अडल्या कामासाठी ते वापरायचे. मात्र ते जे तंत्र आहे ते तंत्र त्यांनी कधीच कुठल्याच वाईट हेतूने कोणासाठी ते वापरलं नाही. ऊर्जा शक्ती लावून, हृदय शक्ती लावून साधनेने ते सिद्ध असायचे. आणि इथे सुद्धा ते माऊलींचा जो गड आहे त्या गडावर ते साधनेला बसायचे. त्याचप्रमाणे विविध ठिकाणी जसं गुरुजी गाणगापूर सारख्या ठिकाणी गुरुजींनी साधनेची गोडी आम्हाला लावली, अक्कलकोटच्या ठिकाणी, त्याचप्रमाणे आळंदीच्या ठिकाणी जशी गोडी आम्हाला लावली, तसं विठ्ठलनाथ महाराज सुद्धा विविध पुण्यक्षेत्रावर जाऊन आपली साधना नित्य करायचे. आणि त्यांच्यामध्ये पण त्यांच्याकडे असलेला जो कर्तव्य कठोरपणा जो होता किंवा जे कडक शिस्त होती ती फार प्रचंड शिस्तीचा भाग होता. तसेच ते दानशूर होते, एखाद्याला मदतीसाठी ते सिद्ध असणारे होते. परंतु ते त्यांचा जो स्वभाव होता तो अत्यंत कडक होता की गुरुजींना त्यांच्या स्वभावाची जी दहशत होती. म्हणजे गुरुजी सांगायचे की लग्न झाले होते, म्हणजे आम्ही जन्माला पण आलेलो होतो, तरी सुद्धा गुरुजींनी त्यांचा मार खाल्लेला आहे. गुरुजींनी म्हणजे आता अर्थात हे एका चांगल्या प्रसंगी आपण, परंतु आपल्या ज्या तरुण आपण जे लेकर आहोत त्यांच्यासाठी हा संदेश आहे की आई वडील जेव्हा आपल्यावर रागवतात तेव्हा ते आपलं चांगलं हित व्हावं म्हणून रागवतात, असं गुरुजी सातत्याने म्हणायचे. आणि गुरुजींनी स्वतः 2 मुलं झालेली आहेत तरी सुद्धा त्यांचा मार खाल्लेला आहे की काही छोट्या छोट्या गोष्टीवरून. म्हणजे पण त्याचबरोबर गुरुजींवर त्यांचं असलेलं प्रेम जे आहे ते एवढं मोठं होतं की त्या प्रेमाच्या रूपानेच आज हा नाथ सिद्धीचा किंवा नाथवृक्षाची ही जी काही सिद्धता आपण आहे
ती बघतो त्याचं सगळं जे श्रेय आहे ते विठ्ठलनाथ महाराजांच्या चरणी आहे, आमच्या आजींच्या चरणी आहे. आणि ह्या सगळ्या रूपाने आज जो ऊर्जा प्रवाह चालू आहे त्याला अखंड आशीर्वादाचं कवच माऊलींच्या रूपाने लाभणार आहे. मोठे गुरुजी नाथ कृपासिंधू महादेवनाथ गोसावी माऊली. त्यांना त्यांचे काका अध्यात्मज्ञानी परमपूज्य विठ्ठलनाथ गोसावी माऊली आणि आई माऊली पूज्य सावित्रीबाई बापूनाथ गोसावी यांचे लहानपणापासूनच पाठबळ मिळाले. त्यांच्या आशीर्वादाच्या बळावर मोठ्या गुरुजींनी आयुष्याकडे एका आगळ्या वेगळ्या वाटसरूप्रमाणे पाहत सतत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. नमस्कार. माझी पहिली भेट म्हणजे मोठे गुरुजी महादेवनाथ गोसावी. माझ्या वयाच्या 28व्या वर्षी गुरु भंडारात माझं पदार्पण झालं. त्यावेळी पासून म्हणजे गुरु घराण्याशी आमचे संबंध आले. आम्ही उशिरा गुरु दीक्षा घेतल्यामुळे 3 ते 4 वर्ष त्यांच्या सानिध्यात राहिलो. पण एवढं प्रेम दिलं होतं त्याने की ते विचारता सोयी नव्हती त्यांना. आणि गायन म्हणजे त्यांचा आवडीचा विषय. कीर्तन असलं काय असलं की आम्ही सहज जरी आम्ही गेलो तरी मला ते पेटी उघडायला लावायचे आणि एक गाणे होऊन जाऊन दे असं म्हणायचे. आणि 1-2 कीर्तनाला मी त्यांच्या सोबत होतो. एक वरवड्याला बांदलबुवांकडे आणि एक आमच्या कलेश्वर मंदिर. योगायोग आमचा तो तेवढाच मिळाला, म्हणजे कमी कालावधी. लहान वयातच त्यांना अनेक प्रसंगांचा सामना करावा लागला आणि त्या प्रसंगांनी त्यांच्या जीवनाचा मार्गच बदलून गेला. नकळत त्यांच्या विचारधारेत आमूलाग्र परिवर्तन झाले आणि त्यांच्यात एक नवा सजग माणूस उभा राहिला. टीकेची वादळे आणि बदनामीच्या काटेरी कुंपणांचा सामना करतानाही त्यांनी मनास शांती ढळू दिली नाही. शांत संयमी वृत्तीने ते सेवा कार्य करत राहिले. जे इथे तुम्ही शुभ ऊर्जेने मागाल ते माऊली पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. हा सातत्याने संदेश त्यांनी हृदयावर कोरलेला होता. आणि कधी कोणाचे वाईट हित चिंतू नका किंवा कोणाच्याबद्दल वाईट काही बोलू नका. तर योग्य त्या पद्धतीने जे काही आपल्याकडून वेडीवाकडी सेवा होते ती जरूर करा. नाही होत असेल तरी सुद्धा ठीक आहे. परंतु गुरुजींनी हा जो मूलमंत्र देताना इथली जी काही ऊर्जा आम्हाला दिली ती इथून ऊर्जा घेऊन जाताना की कुठल्याही प्रकारचा द्वेषबुद्धी तुमच्यामध्ये असायला नाही पाहिजे, सोडबुद्धी असायला नाही पाहिजे. उत्तम प्रकारे या जगताचं जे आपल्याकडून कल्याण होईल जेवढं काय शक्य आहे आपल्याकडून, तर ते आपल्याकडून ती पणती रूपाने जरी केला तरी आनंद आहे. आता जे आम्ही जे काय आमच्या गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली काय त्यांचे विचार गुरुजींनी जे आम्हाला दिले ते विचार आम्ही आमच्या मुलांना दिले आणि त्या विचाराने आज त्याच मार्गावर दोन्ही मुलं आहेत माझी. दोन्ही मुलं तिकडे म्हणजे आश्रमाची म्हणा किंवा आपल्या गुरुजींची म्हणा ते दीक्षा घेऊन आज ते त्या वाटेवर असत. पुढे अभ्यास कितीही करू नये कसं करू नये पण आज त्या मार्गात असत. ते समाजसेवेचे सेवाभावी व्रत स्वीकारून त्यांनी जणू समाजसेवेचा सदराच अंगावर चढविला आणि कधी त्या सदराचे रूपांतर सेवेच्या शालीत झाले हे त्यांनाही कळले नाही. मोठे गुरुजींचा हा म्हणजे माझ्या बहिणीला एकदा बरं नव्हतं. ते ना काहीतरी असा दोरा दिला. बहिणी आजारी होती काहीतरी, एकदम ठणठणीत बरी झाली मोठ्या गुरुजींमध्ये. त्यामुळे मला जास्तच वाटला, आनंद वाटला. याचबरोबर मोठ्या गुरुजींनी अनेक नाटके, कीर्तने, प्रवचने, समाजसेवा, अध्यात्म आणि शिक्षकी पेशा या सर्व क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान दिले. विविध क्षेत्रात कार्य करत असताना त्यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले. त्यामध्ये प्रामुख्याने 1992 साली महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार तसेच 1994 साली मँचेस्टर मेट्रोपॉलिशियन युनिव्हर्सिटीचे गौरवपत्र याचे ते मानकरी ठरले. त्याचबरोबर 1992 आणि 93 साली चाइल्ड टू चाइल्ड पुरस्कार, 1994 साली लायन्स क्लब पुरस्कार, 1995 साली महाराष्ट्र राज्य पुरस्कार तसेच 1995 साली बृहन्मुंबई शिक्षण विभागाचा सर्वोत्कृष्ट शाळा चषक यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. याशिवाय कीर्तनकार, सेवाभावी कार्यकर्ते आणि प्रवचनकार या विविध भूमिकांमधूनही त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले आहेत. मोठ्या गुरुजींनी देव माणूस, अपराध मीच केला,
दार उघड माते यासारखी सेन्सॉर बोर्डाकडून मान्यता मिळालेली नाटकेसुद्धा लिहिली. त्यांच्या या सर्वांगीण कार्यामुळे समाजात एक आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेला हा मोठ्या गुरुजींचा फोटो सर्व काही सांगून जातो. या अखंड सेवा यात्रेत त्यांना मोलाचे सहकार्य लाभले ते त्यांच्या धर्मपत्नी वात्सल्यमूर्ती ममताई माऊली यांचे. मोठ्या गुरुजींच्या आध्यात्मिक तसेच सामाजिक कार्याच्या प्रत्येक टप्प्यावर ममताई माऊली खंबीरपणे त्यांच्यासोबत उभ्या राहिल्या. त्यांनी केवळ जीवनसाथीची भूमिकाच नाही तर सहकार्य, समर्पण आणि संयम यांचे सुंदर उदाहरण घालून दिले. त्यांनी शिष्य परिवारही प्रेमाने, जिव्हाळ्याने आणि जबाबदारीने सांभाळला. घरातील कडक शिस्त जपत असताना मायेचा उबदार स्पर्श कधी कमी पडू दिला नाही. त्यांच्या स्नेह, संस्कार आणि जपणुकीमुळेच मुलांचा आणि संपूर्ण परिवाराचा मजबूत पाया घातला गेला. आदेश गुरुजींची आणि माझी ओळख आमच्या लग्नानंतर झाली. आम्ही पहिल्यांदा त्यांना भेटायला गेलो आणि ममताई पण तिथे होत्या. तेव्हाच आमची ओळख झाली सगळ्यांची. गुरुजींनी ओळख करून दिली. पण एकदम म्हणजे मला असं वाटलंच नाही की बाबा कुठे आलोय आपण किंवा काय. एकदम प्रेमाने मला त्यांनी जवळ घेऊन ममताईने बसवलं जवळ, डोक्यावरून हात फिरवला. म्हणजे आपलंच घर असं तेव्हापासून जे मला वाटलं. गुरुजी असताना पण ममता दोघांनी पण खूप माया दिली एवढी वर्षात. आणि ममताईंबद्दल सांगायचं तर खूप म्हणजे आठवण ठेवून आमच्या घरी यायच्या. मुलांना अगदी म्हणजे त्यांना झेपत नव्हतं यायला तरी पण आपल्या मोडकाकीना घेऊन म्हणा काय असं यायच्या. त्यांना खाऊ येताना काय त्यांना जे आवडेल स्वतः तरी कंपोस्ट बॉक्स म्हणा, पेन्सिल, अशा कुठल्या गोष्टी त्यांच्या आवडीने आपण घेऊन यायच्या आणि मुलांना पुढे करायचं. त्यांना जमत नव्हतं, समजत नव्हतं तरी पण मी शेवटपर्यंत हे त्यांनी हे केलं. आणि मुंबईतून पण कधीतरी गुरुजींचा आम्हाला फोन यायचा, ममताई त्यांचा पण फोन यायचा म्हणजे आठवणीसाठी. म्हणजे कुठे आहात, कसे आहात, बरे आहात ना, बरेच दिवस तुमचा फोन नाही, काय नाही असं. म्हणजे आम्ही म्हणायचं की म्हणजे आपण फोन कसा करायचा, ते बिझी असतील काय, पण ते आठवण ठेवून आम्हाला फोन करायचे. कर्तव्य, करुणा आणि वात्सल्य यांचा सुंदर संगम म्हणजेच आई ममताई माऊली. त्यांच्या अखंड पाठिंब्यामुळेच हे आध्यात्मिक व सामाजिक कार्य अधिक व्यापक आणि भक्कम स्वरूपात फुलत गेले. आई म्हणजे मला असं म्हणजे आईचं प्रेम मला असं कधी म्हणजे आई नाही असं वाटू दिलं नाही. आईने मला खूप म्हणजे सगळे प्रश्न काय मार्गदर्शन करायचं असेल तर खूप मार्गदर्शन केलं. कधी मला असं वाटलं नाही की माझी आई नाही, माझी आईच आहे असं वाटत होतं मला. आणि खूप प्रेमळ होती. आईने आम्हाला भरपूर मार्गदर्शन दिलं. मार्गदर्शन केलं आम्हाला. गेलं तर चहा द्यायची, पाणी द्या. हो, आमच्या नंतर गुरुजींच्या मागे राजन सर आहेत, काय काळजी करू नका असं पण सांगितलं. जास्त करू नका, जास्त काम करू नका, जास्त त्रास करू नका. हा, आम्ही इथून चालत जायचो ना, आम्हाला ओरडायची ती, कशाला चालत जाता, गाडीने या, रिक्षेने या असं सांगायचे आम्हाला. हीच खरी गुरुकृपा असावी, जणू दवबिंदू सारखी हळुवारपणे आयुष्यात झिरपणारी. आणि त्या गुरुकृपेच्या स्पर्शामुळेच त्यांचा हा वसा पुढे गुरुमाऊली राजन्नाथ गोसावी यांच्या ठायी येऊन स्थिरावला.